मुंबईच्या उपमहापौरांना आवाज, सरकारी बंगला, संजय घाडी यांचं आयुक्तांना पत्र. वाहतूक व्यवस्थेवर घाडींना भरोसा नाही का, विरोधकांचा सवाल. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली. पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट. लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्या का, विरोधकांचा सवाल. राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना नोटीस. निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा. देशात हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू. सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. ठाण्यामध्ये 3 हात नाका परिसरात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला. कोणत्या सुरक्षिततेच्या निकषानुसार बॅनर लावला, संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी. राज्यातील सरकारी आणि अनुदानित मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांची प्रचंड दुरवस्था. कॅगच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर. तर हॉस्टेलचा दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सुरू. मंत्री शिरसाटांची माहिती. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक. नंदकिशोर गोयंका यांनी 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बुधवारी हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार.